ठरलं तर मग या मालिकेच्या 5 ऑगस्टच्या भागामध्ये सायली किचनमध्ये काम करत असते। प्रिया डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि अर्जुन सोबत बोलत असताना तिथे रविराज येतात। रविराजांच्या हातामध्ये प्रतिमाचे सगळे दागिने आणि आता काही कपडे असतात आणि ते सायलीला आवाज देतात, सायली लवकर इकडे ये। यावरती सायली म्हणते, काय रविराज सर? यावरती रविराज म्हणतात, हे बघ, हे प्रतिमाचे काही दागिने आहेत आणि हे प्रतिमाचे कपडे, तेच आणण्यासाठी मी घरी गेलो होतो। तर मला असं वाटतंय आता प्रतिमाला या अशा वेशामधून तिच्या मूळच्या वेशामध्ये आणायला पाहिजे आणि हे फक्त तूच करू शकतेस। हे बघ, हे दागिने आणि हे कपडे घालून तू प्रतिमाला छानपैकी तयार कर आणि ना तिला सगळ्यांच्या समोर आण। असं म्हटल्यावर ती इकडे प्रियाचा चेहरा पडतो। काय चाललंय हे किल्लेदारचं? म्हणजे आतापर्यंत सगळे हिचा उदो उदो करत होते इथपर्यंत ठीक होतं, पण करोडोचे दागिने, ज्या दागिन्यांसाठी मी तडफडते, त्या दागिन्यांसाठी मी किती काय करण्याचा प्रयत्न करते आणि ते दागिने ह्या सायलीच्या हातामध्ये? नाही नाही, अजिबात नाही, ते दागिने मी सायलीच्या हातामध्ये बिलकुल जाऊ देणार नाही। असा विचार करत चिडलेली प्रिया ताडकन उठते आणि जोपर्यंत रविराज ते दागिने आणि कपडे हे सायलीच्या हातामध्ये सोपवणार तितक्यात जाऊन ते दागिने आणि कपडे हे सगळं आपल्या हातात घेते आणि म्हणते, बाबा हे हिला का देताय? हे माझ्या आईचे दागिने आहेत ना, हे माझ्या आईचे दागिने आणि कपडे ते फक्त आणि फक्त मीच माझ्या आईला देणार, ही का देणार? यावरती रविराज म्हणतात, अगं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रतिमा फक्त आणि फक्त सायलीचं ऐकते ना, ती आपल्या कोणाचं काहीही ऐकत नाहीये। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे की फक्त सायलीच तिला कन्व्हिन्स करू शकते हे दागिने घालण्यासाठी आणि त्यामुळे तू असा वेडेपणा करू नकोस। मला माहितीये हे दागिने आणि कपडे घालायची आईला तुला इच्छा आहे, पण तरी सुद्धा तुला हे नाही करता येणार कारण प्रतिमा फक्त सायलीचं ऐकते। त्यामुळे आपण तिला ताबडतोब हे दागिने आणि हे देऊया। असं म्हटल्यावर ती कल्पना येते आणि हे बघ तन्वी बाळा, तुझं बरोबर आहे, म्हणजे ना स्त्रीधन हे एका बाईचं स्त्रीधन तिच्या नवऱ्याने किंवा मुलीच्या हातून मिळावं हे अगदी योग्य आहे, पण तरी सुद्धा आजच्या परिस्थितीला तू पाहतेस ना, तू किंवा रविराज भाऊजींनी हे स्त्रीधन देऊ केलंत ना तर अजिबातपणे ती हे स्त्रीधन घेणार नाही। ते जर का सायलीने दिलं ना तर नक्की घेईल। म्हणजे कसं आहे, आपला हेतू मूळ साध्य झाला पाहिजे की ते तिने घातले पाहिजेत दागिने आणि ते फक्त सायली करू शकते। रविराज म्हणतात, हो आपल्या कल्पनाबाईंनी बरोबर बोलतायत। तुला कळतंय का, मी फोटो दाखवायला ज्या वेळेला गेलो होतो, जेव्हा मी फोटो दाखवायला गेलो त्या वेळेला कसं रिॲक्ट केलं प्रतिमाने पाहिलंच ना। आता मला तिला त्या संकटामध्ये किंवा त्या सिच्युएशन मध्ये बिलकुल टाकायचं नाहीये आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं हे काम फक्त सायलीच करू शकेल। तू ते दागिने आणि आता हे सगळं सायलीला परत दे। असं म्हटल्यावर ती चिडचिड करत आता प्रियाच्या हातून ते काही सुटतच नसतं। मग मात्र आता रविराज तिच्या हातून सगळं हे काढून घेतात आणि ते सायलीच्या सोपुर्द करतात आणि प्रतिमाला नटवण्यासाठी सांगतात। आता सायली ते दागिने आणि कपडे घेऊन प्रतिमाला घालण्यासाठी येते। रविराज म्हणतात, ह्याच्यातनं मी लग्नामध्ये प्रतिमाला जे मंगळसूत्र घातलं होतं ना ते मंगळसूत्र सुद्धा आहे। यावरती सायली म्हणते, सर तुम्ही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये मी तुम्हाला अजिबात निराशा करणार नाही, मी आपल्या प्रतिमा आत्यांना व्यवस्थित तयार करून खाली आणते। असं म्हणत सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये येते। प्रतिमा रूम मध्ये बसलेली असते तेवढ्यात तिकडे सायली येते आणि सायली प्रतिमाला सांगते, आत्या हे बघा, म्हणजे तुमचे ना काही दागिने आहेत, तुम्ही कधी साडी नेसता का? म्हणजे तुम्हाला साडी नेसायला आवडते का? यावरती प्रतिमा नकारार्थी मान हलवते। त्यावरती सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही साडी कधी आतापर्यंत नेसला नसाल तर ही बघा, या तुमच्याच काही साड्या आहेत, रविराज सर घेऊन आलेले आहेत, त्या साड्या तुम्ही नेसाल का? यावरती प्रतिमा थोडीशी बावरते आणि साडी नेसण्यासाठी नकार देते। सायली म्हणते, ठीक आहे, आपलं तुमच्यासाठी नाही पण बाकी सगळ्यांना या साडीमध्ये तुम्हाला पाहायला नक्की आवडेल आणि तुम्ही छान पण दिसाल। म्हणजे हे बघा, तुम्ही ही साडी नेसून तर बघा, त्यानंतर जर ही साडी तुम्हाला आवडली नाही ना तर मात्र तुम्ही तुमचे रोजचे कपडे घाला, मग तुम्हाला कोणीही जबरदस्ती करणार नाही, चालेल ना? असं म्हटल्यावरती आता सायलीकडे प्रतिमा पाहते। सायलीच्या शब्दाला मान देऊन प्रतिमा साडी नेसण्यासाठी तयार होते। साडी घेऊन ज्या वेळेला प्रतिमा आतल्या रूम मध्ये जाते, छानपैकी साडी बदलते, छानपैकी ब्लाऊज घालते आणि प्रतिमा छानपैकी तयार होऊन समोर येते।
सायली प्रतिमाकडे पाहतच राहते आणि प्रतिमा आत्या, तुम्ही तर नखशिकांत बदलून गेला तो. बघा या आरशामध्ये तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही, इतक्या तुम्ही सुंदर दिसताय, असं म्हणत सायली आता प्रतिमाला आरशासमोर घेऊन येते. सायलीने आरशासमोर आणल्यावरती प्रतिमा एकटक स्वतःला रूप आरशात निहाळत बसते आणि तिच्या तोंडावरती असलेल्या मार्क्सकडे तिचा हात जातो. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही खूप खूप सुंदर दिसताय. आणि मग ती प्रतिमाला आता आरशाच्या समोर ड्रेसिंग टेबलच्या इकडे बसवते. ड्रेसिंग टेबलच्या इकडे बसवल्यावरती तिने रविराज सरांनी दिलेले दागिने एक एक करत सगळे दागिने प्रतिमाला चढवते. छानपैकी अंगठी घालते, बांगड्या घालते, हिरव्या बांगड्या घालते. हे सगळं छान सुंदर तयार केल्यावरती प्रतिमा स्वतःलाच निहाळत बसते. आतापर्यंत कळकट्ट मळकट्ट ड्रेस, 2च ड्रेस आलटून पालटून घालणारी प्रतिमा आज छानपैकी तयार झालेली असते. एक एक करत सगळे दागिने आता मात्र सायली घालत असते आणि प्रतिमाला तिचा जुना फोटो दाखवते. हे बघा प्रतिमा आत्या, दिसताय ना तुम्ही आत्ता पहिल्या दिवसावेशाच, असं म्हणत जुना फोटो दाखवत होता ती प्रतिमाला स्वतःला आरशात पाहायला सांगते, जेणेकरून प्रतिमाला आपला जुना फोटो आणि आत्ताचा फोटो या समोर कम्पेअर करता यावं. प्रतिमा समोर पाहतच असते आणि आता ती एकटक पाहत असताना सायली आता मंगळसूत्र आणते आणि ती म्हणते, हे बघा, हे तेच मंगळसूत्र आहे जे रविराज सरांनी तुमच्या लग्नामध्ये तुमच्या गळ्यात घातलं होतं. आता हे मंगळसूत्र जर का तुम्ही घातलं तर अगदी तुम्ही फोटोत दिसताय ना तशाच्या तशा दिसाल. पण बाकी सगळे दागिने तयार झालेली प्रतिमा, घालायला तयार झालेली प्रतिमा इकडे मंगळसूत्र घालण्यासाठी मात्र ठाम नकार देते. आता ही मंगळसूत्र घालायला का नकार देते हे सायलीला समजत नसलं तरी प्रतिमाच्या डिसिजनचं रिस्पेक्ट करणं हे मात्र तिच्या हातात असतं. ती सांगते, तुम्ही घाबरू नका, हे तुमचंच आहे, तुमच्याच लग्नातलं आहे. रविराज सरांनी हे सगळं जपून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही हे घालू शकता. मग मात्र आता प्रतिमा अजून नकार देते आणि थोडी मागे सरकते. मग सायली विचार करते, नाही म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती जबरदस्ती करण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. सायली म्हणते, ठीक आहे, मी हे मंगळसूत्र ठेवून देते. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल ना की तुमच्या मनाला वाटेल की आत्ता आपण मंगळसूत्र घालावं तर त्याच वेळेला तुम्ही हे मंगळसूत्र घाला, चालेल ना प्रतिमा आत्या. असं म्हटल्यावर ती प्रतिमा मानेने होकार देते आणि सुंदरपैकी तयार झालेल्या प्रतिमाला घेऊन आता सायली खाली येण्यासाठी निघते. तोपर्यंत इकडे आता सगळेच जण कॉफी पित असतात. कल्पनाने सगळ्यांना कॉफी दिलेली असते. त्यावरती कल्पना म्हणते, अर्जुन, अरे तू सुद्धा कॉफी पिऊन घे. अर्जुन म्हणतो, नको, मी नंतर घेईन. यावरती आता कल्पना म्हणते, बरोबर आहे, म्हणजे कसं आहे ना, तुझ्या अर्जुनला लग्न झाल्यापासून बायकोच्याच हातची कॉफी लागते. सायली खाली येईल, कॉफी करेल आणि त्याच वेळेला अर्जुन कॉफी घेईल. काय अर्जुन, बरोबर ना? असं म्हणत कल्पना अर्जुनची थट्टा मस्करी करत असतानाच इकडे आता सायली प्रतिमाला तयार करून घेते. आता छानपैकी तयार झालेली प्रतिमा आपल्या डोक्यावरती तिचा नेहमीप्रमाणे जी ओढणी घ्यायची तसा पदर झाकून घेते. भाजलेला भाग ती आपल्या अर्ध्या पदराने झाकून घेते. सायली आधी नको सांगते, काहीही गरज नाही याची, पण प्रतिमा तशीच कम्फर्टेबल असल्यामुळे सायली तिला काहीच बोलत नाही. ठीक आहे, तुम्ही जर का अशा कम्फर्टेबल आहात तर तुम्ही तशा पद्धतीने पदर घ्या. मग छान सुंदर तयार झालेल्या प्रतिमाला घेऊन सायली सगळ्यांच्या समोर येते आणि आता सगळ्यांना प्रतिमाला पाहताच अगदी डोळे दिपून जातात. खूपच सुंदर दिसणारी प्रतिमा अगदी पहिल्यासारखीच दिसत असते. भाजलेली खूण सोडली तर 21 वर्षांचा प्रतिमाच्या चेहऱ्यावरती कोणताही मागमूस दिसत नसतो. 21 वर्षापूर्वीची सुंदर प्रतिमा आजही तशीच दिसत असते आणि सगळेजण प्रतिमाकडे एकटक पाहत असतात. तोपर्यंत पूर्णाची येते आणि कुणाची नजर लागायला नको. प्रतिमा, अगं किती सुंदर दिसतेस तू, जशी 21 वर्षापूर्वी दिसायचीस ना तशीच्या तशी. त्यावरती अर्जुन म्हणतो, खरंच प्रतिमा आत्या, अगं किती सुंदर दिसतेस, अगदी नखशिखांत सुंदर नटलेली आहेस तू आणि सुंदर दिसतेस. खरंच सायली, प्रतिमा आत्याला तुम्ही छान तयार केलं. असं म्हणत अर्जुन सायलीचे पण आभार मानतो. प्रतिमा काही केल्या बोलत नसते, ती मान खाली घालून फक्त सगळ्यांचं म्हणणं एकटकपणे ऐकून घेत असते. त्यावरती आता अस्मिता मध्येच बोलते, हो, म्हणजे सगळे म्हणतात ते बरोबर आहे बरं का. 21 वर्षापूर्वी जशी प्रतिमा आत्या दिसायची ना तशीच दिसते, फक्त हे तोंडावरचे मार्क, असं म्हणून अस्मिता नेहमीप्रमाणे माती खाते.
त्यावरती कल्पना तिला दटवते, पण नाही, प्रतिमा खरंच खूप सुंदर आहे. यावरती अस्मिता म्हणते हो हो, तेवढं सोडलं ना तर प्रतिमा त्या अगदी पहिल्यासारखी दिसते, जणू काही झालंच नाही अशी, असं म्हणत सगळेजण कौतुक करत असतात. रविराज तर प्रतिमाकडे पाहतानाच अगदी भावुक होतात, डोळ्यात त्यांचे अश्रू येतात आणि ते प्रतिमाच्या दिशेने पुढे पुढे येतात. प्रतिमाच्या दिशेने ज्या वेळेला ते पुढे येतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात एक गोष्ट येते की आपण हिला सगळे दागिने दिले होते, पण त्यातलं मंगळसूत्र हिने काही घातलेलं नाहीये. मग ते सायलीकडे बघतात. सायली, अगं मी तुला जे दागिने दिले होते ना त्यात मंगळसूत्र पण होतं. जे मंगळसूत्र मी प्रतिमाला लग्नात घातलं होतं ते मंगळसूत्र मला प्रतिमाच्या गळ्यात दिसत नाहीये, असं म्हणत रविराज एक एक पाऊल पुढे टाकत प्रतिमाकडे न्याहाळत असतात. तोपर्यंत सायली आता नजरेने इशारा करते. नजरेने इशारा करून प्रतिमा त्या अजूनही मंगळसूत्र घालायला तयार नाहीयेत हे रविराजांना समजून सांगते. रविराज म्हणतात, ठीक आहे, तू हे जे केलंस ना ते सुद्धा खूप आहे. आणि सायली, आज प्रतिमाला या रूपामध्ये पाहताना आम्हाला जितका आनंद होतो तितकेच मला तुझे आभार मानावेसे वाटतायत. म्हणजे हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. प्रतिमाला या रूपामध्ये आज आम्ही पाहू शकलो ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. खरंच सायली, तुझे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत. यावरती आता पूर्णाजी म्हणते, खरंच रविराज, आपली प्रतिमा इतकी सुंदर दिसते ना तिची नजरच काढून टाकली पाहिजे. मग आता सायली आपल्या डोळ्यातलं काजळ प्रतिमा आत्यांच्या मागे लावते आणि प्रतिमा आत्यांना कुणाची नजर लागू नये असं म्हणते. तोपर्यंत इकडे प्रिया विचार करते, काय चाललंय काय हिचं, म्हणजे ही जरा अतिच करते. खोटे असले तरी ते माझे आई बाबा आहेत ना, ही यांच्या पुढे मागे का मिरवत बसलेली आहे. त्यावरती प्रिया आता इकडे प्रियाचा खूप जळफाट होत असताना सायली रविराजाला म्हणते, रविराज सर, तुम्ही काळजी करू नका. जे मंगळसूत्र तुम्ही मला दिलेलं होतं ना ते आत्ता तरी प्रतिमा त्यांनी घालण्यासाठी नकार दिला असला ना तरी मला खात्री आहे त्या हे मंगळसूत्र नक्कीच एक दिवस घालतील आणि तुम्हाला या सगळ्याचा खूप अभिमान वाटेल. यावरती रविराज म्हणतात, अगं ती मंगळसूत्र घालेलच, पण आत्ता मला कसला अभिमान वाटतोय म्हणून सांगू, खरंच तुझा अभिमान वाटतोय. मी तुझ्याशी इतकं काही वाईट वागलो, तुला किती काही बोललो, पण सायली तुझा चांगुलपणा तू सोडला नाहीस. मी तुला एक गोष्ट सांगू का, तू आता मला रविराज सर म्हणणं बंद कर. यावरती सायली म्हणते, मग. यावरती रविराज म्हणतात, तू मला ना रविराज अंकल म्हटलंस ना तरी सुद्धा चालेल. यावरती आता सगळ्यांनाच आनंद होतो. सायली तर आनंदाने हसायला लागते. खरंच असं म्हणायला मला खूप खूप आवडेल. अर्जुन म्हणतो, हो सायली, म्हणजे कसं आहे, चैतन्य आणि आता अश्विन हे सुद्धा काका म्हणतात ना, तू सुद्धा काकाच म्हण की. सायली म्हणते, खरंच मला काका म्हणायला इतकं आवडेल ना, असं म्हणत सायलीला खूपच आनंद होतो. म्हणजे अगदी जग जिंकल्याचा आनंद सायलीच्या चेहऱ्यावरती दिसतो. तिला रविराज सर न म्हणता काका म्हणायला मिळालेलं असतं. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, नक्कीच मी तुम्हाला आजपासून काकाच म्हणणार. आणि मग सायली रविराज सरांच्या पाया पडते. पाया पडल्यावरती ते तिच्या डोक्यावरती हात ठेवून तिला आशीर्वाद देतात. खरंच सुखी राहा. आज मला जगामधलं जे सुख तू दिलेस ना आतापर्यंत ते सुख किंवा ते हे कोणीही दिलं नव्हतं. खरंच सायली, तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत. सायली म्हणते, सर आभार मानू नका. आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का. प्रतिमा त्यांना बरं करणं हे माझं सुद्धा कर्तव्य आहे. मग सायली म्हणते, तुम्ही सगळ्यांनी बसा, मी मस्तपैकी सगळ्यांसाठी कॉफी ठेवते. असं म्हणत सायली किचन मध्ये कॉफी ठेवायला जाते. तर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांना कॉफी द्या आणि माझ्या रूम मध्येच कॉफी घेऊन या. कल्पना म्हणते, हो ग हो, तुझा नवऱ्याने माझ्या हातची कॉफी नाही प्यायले, तुझ्याच हातची कॉफी प्यायला थांबलाय तो, तुझी वाट पाहत, त्याच्यामुळे त्यासाठी कॉफी बनव. मग सायली किचन मध्ये सगळ्यांसाठी कॉफी बनवण्याच्या आधी कल्पनाला तिच्या रूम मध्ये सोडून येते. आता प्रतिमाला तिच्या रूम मध्ये सोडून आल्यावरती सायली सगळ्यांसाठी कॉफी बनवायला लागते. तोपर्यंत अर्जुन विचार करतो, माझ्यासाठी कॉफी घेऊन सायली रूम मध्ये येतील, मग मला त्यांच्याशी सविस्तर बोलता येईल. असं म्हणत अर्जुन रूम मध्ये जातो. सायली कॉफी बनवायला जाते. प्रतिमा आपल्या रूम मध्ये असते. तोपर्यंत पूर्णाजी आता गार्डन मध्ये वाट पाहत असतात. आता पूर्णाजी गार्डन मध्ये कोणाची वाट पाहतायत म्हणून कल्पना येते. आणि काय झालं पूर्णाई, तुम्ही इथे का थांबलेला आहात. यावरती पूर्णाई म्हणते, अगं मी ना पाठवलंय एकाला खूप सारी फ्रेश फुलं आणण्यासाठी. यावरती आता कल्पना म्हणते, फुलं
कशासाठी फुलं? तर पूर्णाजी सांगते, अगं प्रतिमाच्या रूम मध्ये कोणत्याही प्रकारचं रूम फ्रेशनर किंवा कोणत्याही प्रकारचं अत्तर, सेंट, परफ्यूम असा कशाचाही उपयोग करून चालणार नाहीये. तुला माहितीये का, माझ्या प्रतिमाला फ्रेश फुलांचा सुगंध आणि फ्रेश फुलांच्या सहवासात राहायला आवडतं. म्हणून तिला जी फुलं आवडतात किंवा जी फुलं ती पहिले वापरायची रूम मध्ये तीच फुलं आणायला मी एकाला पाठवलेला आहे. थोड्याच वेळात फुलं येतील, मग सायलीला त्या रूम मध्ये फुलांनी सगळं सजवायला सांगू. असं आता इकडे कल्पना आणि पूर्णांची बोलत असताना रविराज हातामध्ये खूप सारी फुलं घेऊन येतात आणि पूर्णाई, ही बघा फुलं मी आणली. त्यावरती कल्पना म्हणते, भाऊजी अहो तुम्हाला कसं हे सगळं कळलं? पूर्णाजीने तर कोणाला तरी नोकराला पाठवलं ना फुलं आणण्यासाठी, आणि तुम्ही सेम टू सेम हीच फुलं कशी घेऊन आलात? यावरती रविराज म्हणतात, मी सुद्धा मार्केटमध्ये फुलं आणायलाच गेलो होतो. त्यावेळेला नेहमीच्या आपल्या फुलवाल्याने मला सांगितलं की सुभेदारांच्या घरी सुद्धा ऑर्डर आहे. मग त्यावेळेला मी समजलं की हे सगळं पूर्णाईंचं काम असणार आहे. प्रतिमासाठी फुलं आणायला त्यांनीच पाठवलं असणार आहे. म्हणून मग मी माझा प्लॅन ड्रॉप केला आणि आता पूर्णाजीने जी फुलं सांगितलेत ना तीच फुलं मी घेऊन आलो. असं म्हणल्यावरती कल्पना म्हणते, बघा म्हणजे कसं असतं ना, आपल्याला आपल्या आवडीच्या माणसासाठी काही करायचं असलं तर इतके मार्ग मिळतात ना खरंच. यावरती रविराज म्हणतात, खरंच आहे हे सगळं. ही फुलं सायलीकडे देतो आणि सायलीला रूम मध्ये छान डेकोरेट करायला सांगतो. असं म्हणत रविराज ती फुलं घेऊन सायलीला द्यायला येत असताना इकडे प्रियाने आता विचार केलेला असतो की हिला काय करायचं ते करू दे, पण या किल्लेदारची प्रॉपर्टी, पैसा, दागिने हे आणि अर्जुन इतकंच मला मिळालं पाहिजे. ही सायलीला अर्जुनने कॉफी आणायला सांगितले ना, मी पण बघते की सायली अर्जुनसाठी कॉफी कशी घेऊन जाते ते. मी सायलीला अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाऊच देणार नाही. असं म्हणत ती सायलीला अडवते, ती कॉफी दे, तू माझ्या आईचं इतकं सगळं बघतेस आणि त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये वेळ मिळणार नाही, तर मी ही कॉफी नेऊन अर्जुनला देते, तू नको बरं पडू याच्यामध्ये. यावरती सायली म्हणते, नको, अर्जुन सरांनी मला सांगितले की नाही कॉफी आणायला, तर ही कॉफी मीच घेऊन जाणार. यावरती प्रिया म्हणते, नाही अगं तुला किती कामं असतात, दे बरं माझ्याकडे कॉफी, मी पटकन त्याला कॉफी नेऊन देते. त्यावरती आता सायली पण हट्टाला पेटते, बिलकुल नाही, मी कॉफी देते ना. असं म्हणत आता इकडे सायली सुद्धा प्रियाला चांगलीच दटावते आणि प्रियाचा एकही शब्द ऐकून न घेता मात्र आता सायली तिच्याकडून कॉफी हिसकावून घेते. प्रिया इतकी माजोरडी असते की काहीही घडलं तरी कॉफी मीच देणार असं म्हणत ती सायलीकडून कॉफी घेत असते. दोघींची अक्षरशः त्या जिम्याच्या इकडे भांडणच चालू असतात. प्रिया सांगत असते, अर्जुनने जरी तुझ्याकडे कॉफी मागितली असली तरी त्याला माझी कंपनी आवडते, मीच त्याला कॉफी देणार. सायली सांगत असते, माझा नवरा आहे ना तो, त्याने माझ्याकडे कॉफी मागितले, मी कॉफी नेऊन देणार. दोघी जणी कॉफीचा मग एकमेकींकडून ओढून घेत असताना प्रिया आता ते कॉफीचं मग आपल्या हातात घेण्यामध्ये, हिसकावून घेण्यामध्ये यशस्वी होते. आणि आता इकडे सायली पाहतच बसते. उगाचच आरडाओरडा करून घरामध्ये तमाशे करणं हा सायलीचा प्रांत बसल्यामुळे सायली गप्प बसते. मग प्रियाचं आयतच फावतं. तीच कॉफी घेऊन अर्जुनच्या पुढे मागे प्रिया दिवस रात्र करत असते. अर्जुन ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून घरी येतो, प्रिया कॉफी घेऊन देते. अर्जुन तुझी फेवरेट कॉफी, आणि सायलीच्या डोक्यामध्ये रागाचा तिडीक चिडते, ही प्रियाच्या हातची कॉफी पितायत असं म्हणत आता सायली चिडते. आणि त्यानंतर ज्या वेळेला अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली जेवायला वाढा, सायली म्हणते, ही घ्या तुमची फेवरेट कॉफी. अर्जुन म्हणतो, मला तर जेवायला पाहिजे. यावरती सायली म्हणते, नाही तुमची ऑल टाइम फेवरेट कॉफी आहे ना तीच घेऊन आले, जेवण बिवण काही नाही, कॉफीच प्यायचं. नंतर जेव्हा आता बेडरूम मध्ये अर्जुन सायलीला काही सांगायला येतो, सायली ऐका ना, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. सायली ऐकूनच घेत नाही. ही घ्या सर तुमची फेवरेट कॉफी, तुम्हाला फेवरेट कॉफी असली की दुसरं काही लागत नाही ना असं म्हणत कॉफी देते. इतकंच काय, रात्री झोपताना काहीतरी विषय निघतो, अर्जुन सायली सोबत काही बोलायला येतो, तेव्हा पण सायली तेच करते, ही घ्या तुमची फेवरेट कॉफी, तुम्हाला तर कॉफी खूप आवडते ना असं म्हणत जाते. झोपायच्या वेळेला सुद्धा कॉफी देते. अर्जुनला कळतं की सायलीचं काहीतरी बिनसलंय, या प्रियामुळे सायली आपल्यावरती चिडले. आता सायलीला मनवण्यासाठी अर्जुन काय काय करणार आणि प्रियाला या सगळ्यापासून कसं लांब ठेवणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे.